नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। आज मी बनवली आहे चविष्ट खमंग पावभाजी। पावभाजी म्हटली की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते। चला तर इन्स्टंट पावभाजी कशी बनवायची ते आपण बघू। येथे मी फ्लॉवर, बटाटे, शिमला मिरची यांचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहे। फ्लॉवर आधीच गरम पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेला आहे। या भाज्या कुकर मध्ये टाकायच्या व त्यात 1 ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे। कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। ग्रेव्ही तयार करण्यासाठी 3 मोठे टोमॅटो, 3 कांदे, आलं, लसूण, 2 हिरव्या मिरच्या व कोथिंबीर घेतली आहे। हे सर्व मिक्सरला वाटून पेस्ट करून घ्यायचे आहे। मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे धनेपूड, अर्धा चमचा हळद, 2 चमचे पावभाजी मसाला व चवीपुरतं मीठ घेतले आहे। भाज्या छान उकडलेल्या आहेत, त्या आता स्मॅश करून घ्यायच्या आहेत। कढईमध्ये 2 चमचे तेल व 2 चमचे बटर घालून घ्यायचे आहे। त्यात जिरे मोहरी तडतडल्यावर तयार करून घेतलेली पेस्ट घालायची आहे। ही पेस्ट 4 ते 5 मिनिटांसाठी चांगली परतवून घ्यायची आहे। त्यातच 2 चमचे बेसन पीठ घालायचे आहे। यामुळे भाजीला चांगला थिकनेसपणा येतो व चवही छान लागते। आता यात सर्व मसाले 4 ते 5 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहेत। मसाल्यांना चांगले तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेले आहे। आता यामध्ये स्मॅश करून घेतलेल्या सर्व भाज्या घालून चांगले परतवून घ्यायचे आहे। सर्व भाज्या हातानेच स्मॅश करून घ्यायच्या आहेत। मिक्सरमध्ये फिरवल्या तर त्याची खूप बारीक पेस्ट तयार होते। आता यामध्ये गरम पाणी घालून चांगले हलवून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचे आहे। भाजी छान शिजली आहे। त्यात 2 चमचे बटर घालून व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। येथे मी पाव भाजण्यासाठी तव्यावर थोडे बटर घालून घेतलेले आहे। पाव चांगले उलटपालट करून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। तयार झाली आहे आपली खमंग पावभाजी। रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।